पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। दारूच्या व्यसनातून कुटुंबाला त्रास देणाऱ्या 21 वर्षीय जुनेद गफूर पठाणचा जन्मदात्या वडिलांनी धारदार चाकूने भोगसून हत्या केली आहे। सोमवारी 20 एप्रिल रोजी रात्री 8:30 वाजता विक्रमनगरातील स्वामी समर्थ कॉलनीत घडलेल्या या संतापजनक घटनेत जुनेद गंभीर जखमी होऊन CPR रुग्णालयात मृत्यू पावला। राजारामपुरी पोलिसांनी काल मंगळवारी संध्याकाळी संशयित वडील गफूर सुलतान पठाण वय वर्ष 45 याला अटक केली असून आज बुधवारी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। सुरुवातीला जुनेदनं वेगळ्याच कारणाने निधन झाल्याचं सांगणाऱ्या गफूरनं पोलिसी खाक्या दाखवताच हत्येची कबुली दिली। सोमवारी 20 एप्रिल रोजी शिवजयंतीनिमित्त विक्रमनगरातील मिरवणुकीत जुनेद दारूच्या नशेत नाचत असल्याची माहिती गफूरला मिळाली। चिडून त्यानं मुलाला ओढत घरी आणलं। दारू पिण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला। यावेळी जुनेदनं वडिलांना कानची लाथ मारली तर रागावलेल्या गफूरनं घरातील धारदार चाकू काढून मुलाच्या उजव्या कडेवर किडनीजवळ भोकसलं। रक्ताच्या थारोळ्यात जुनेद जमिनीवर पडला। कुटुंबियांनी त्याला तात्काळ CPR रुग्णालयात नेलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। घटनेनंतर कुटुंबियांनी पोलिसांना शिवजयंती मिरवणुकीत ट्रॉलीचा पोटाला धक्का लागून जुनेदचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, मात्र मृत्यू संशयास्पद वाटल्यानं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचा आदेश दिला। राजारामपुरी पोलीस निरीक्षक सुजित होडगर, सहाय्यक निरीक्षक रणजित पाटील, पोलीस नाईक शाहू तळेकर, अमोल पाटील, विशाल शिरगावकर यांच्या तपासात खोटी माहिती उघड झाली। त्यामुळे काल मंगळवारी सकाळी गफूरला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं हत्येची कबुली दिली। संध्याकाळी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला। स्वामी समर्थ कॉलनीतील नुरानी मस्जिद जवळील गल्लीत गफूर पठाण कुटुंब राहतं। गफूरचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे, तर जुनेद भंगार विक्रीच्या दुकानात काम करत होता। मात्र जुनेदचे दारूचे व्यसन कुटुंबियांसाठी कलंक ठरलं होतं। तो मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन वृद्ध आजी, आई वडील, भावंडांना शिवीगाळ करून मारहाण करत असे। सोमवारी सकाळी आणि सायंकाळीही त्यानं वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। अशा वारंवारच्या त्रासाला कंटाळून गफूरनं हे पाऊल उचलल्याचं पोलीस सांगतायत। पत्नी आणि 2 मुलांसह राहणाऱ्या गफूरच्या या कृत्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।